अरेंज मॅरेज असू दे नाही तर लव्ह मॅरेज, ठरवून केलेली असू दे नाहीतर न ठरवता झालेली डेट असेल, पण फर्स्ट डेट वरती नक्की बोलायचं काय? पहिल्या भेटीमध्ये माती खाऊ नये म्हणून काय करायला पाहिजे हे शेवटपर्यंत सांगणार आहे, त्यामुळे या टिपांसाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. कॉफी वगैरे मागवायची असेल तर चालेल. पहिल्या मुद्द्याकडे वळण्याच्या आधी समोरचा माणूस कोणत्या उद्देशानं त्या डेटवरती आलेला आहे हे आपल्याला माहित नाही. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपल्या हातामध्ये जे आहे, आपलं वागणं, आपला दृष्टिकोन, आपली बडबड, आपली डेट तेवढी एन्जॉय करूयात ना. आणि त्याचसाठी नंबर 1, स्टार्ट विथ द कॉम्प्लिमेंट. या जगात एक व्यक्ती नाही की ज्याला कौतुक आवडत नाही. कौतुक आणि स्तुती याच्यामध्ये फरक आहे. कौतुक हे प्रचंड जेन्युअन असतं, स्तुती ही खोटी असू शकते. जेन्युअन कौतुक आपल्याला बघताच आलं पाहिजे. अरे वा, कुर्ता छान दिसतोय. यानं काय होणार आहे सांगते तुम्हाला. जेव्हा तुम्ही एखाद्याचं खूप मनापासून खरं खरं कौतुक करताना ती व्यक्ती ओपन अप होते, रिलॅक्स्ड होते आणि तुम्ही त्या व्यक्तीला कम्फर्टेबल करता की या डेटचं काय होणार आहे, याच्यातून आपल्याला काय आता पोरं बाळं, मग त्यांचं तुला काय वाटतं इंग्रजी माध्यम की मराठी माध्यमात आपल्याला पोरं टाकायचे आहेत. आपण ही डेट एन्जॉय करूयात. गेल्या गेल्या अरे वा, तिकडे जो तू फोटो टाकला त्याच्यापेक्षा प्रत्यक्षात तर तू खूप छान दिसतस. दॅट्स लाईक अ बेसिक फ्लर्टिंगचं लेसन म्हणजे कौतुक. नंबर 2, सिच्युएशन कोणतीही असू दे, बॅकग्राऊंड कोणतंही असू दे, दुर्दैवानं लोक लाजायला लागतात आणि लाजले की फक्त सरफेस लेवलचा टॉक होतो. म्हणजे काय म्हणूयात, हवामान खात्याच्या गप्पा ज्या असतात की खूपच पाऊस आहे. नाही हो ना, खूपच पाऊस आहे. कळतंय खूप पाऊस आहे. ऑकवर्डनेस वाढवायला नको की नाही आपण. मग कोणते असे प्रश्न आहेत की ज्याच्यामुळे समोरचा माणूस इतका ओपन अप होईल? नंबर 3, टॉक अबाउट पॅशन. आवडी निवडी ज्या असतात ना छान, की तुम्ही कशाच्या बाबतीत पॅशनेट आहात. आणि मला कळलं प्रोफाईलवरती वाचलं की मित्रानं सांगितलं की तू सिंगिंग करतोस किंवा काय तू तुमचा व्यवसाय आहे. तर इंटरेस्टिंग वाटलं खूप. हे मजा येत असेल ना काम करताना. अज्युम करा की गोष्टी पॉझिटिव्ह आहेत आणि तसा प्रश्न विचारा. पॅशन विषयी बोलताना माणसाच्या डोळ्यामध्ये तेज यायला लागतं. माणूस पेटून उठतो, गुदगुल्या व्हायला लागतात अक्षरशः पोटामध्ये आणि आपण बोलके होतो. संभाषण खूप सकारात्मक होतं. अशा वेळेला ना जेन्युअनली गुड लिस्नर व्हायचं आणि खरंच वर्तमान काळामध्ये राहून आपण जेव्हा ऐकायला लागतो, हो अच्छा असं असतं का, अशा पद्धतीनं आपण खरंच इंटरेस्ट घेतो आणि आपल्या मनातून आपोआप तोंडातून अशी वाक्य यायला लागतात जेव्हा आपण खऱ्या अर्थानं ऐकत असतो समोरच्याचं. सी, प्रत्येकानं पॅशन परस्यू केलं असेलच असं नाही. म्हणजे आवड एका गोष्टीचे पण करिअर वेगळंच निवडलं, फील्ड वेगळंच निवडलं किंवा शिक्षण वेगळ्या क्षेत्रात झालं, परिस्थिती असते. त्याच्यामुळे प्रत्येकाला स्वतःची स्वप्न आणि स्वतःचं पॅशन फॉलो करता येईलच असं नाही, पण त्याच्याविषयी बोलायला खूप आवडतं. आणि ते तुम्ही कान देऊन जेव्हा ऐकता ना, तेव्हा यू विल फाइंड समबडी की जे त्यांचे जे असे दिवे जे लागतात ना क्रिसमसचे, लाइटिंग असं टक 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 टक, तसे ते दिवे लागायला सुरुवात होते. आणि समजा लागत नसतील, तिथेच तुम्हाला कळायला लागतं की एखादा व्यक्ती पेटूनच उठत नाही, कशाविषयी कसली आवडच नाही. सगळे एका पॉइंटला संपणार आहे. लग्न वगैरे जरी तुम्ही केलं किंवा रिलेशनशिपमध्ये जरी असला तरी एव्हरीथिंग बिकम्स बोरिंग इन्क्लुडिंग सेक्स. त्याच्यामुळे ज्या व्यक्तीला कशाच्याच विषयी पेटून जेन्युअनली मज्जा यायला सुरुवात होत नाही, ती व्यक्ती ते कॉन्व्हर्सेशन एक्सचेंजच होणार नाही, गप्पाच कधी रंगणार नाहीत तुमच्या आयुष्यात. फक्त व्हिडिओ बघू नका, एन्जॉय करू नका. सबस्क्राईबचं पण बटन दाबा. तुमच्यासाठी खूप छोटी गोष्ट आहे, माझ्या चॅनलसाठी आणि माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. नंबर 4, खरं तर कधीच करायचं नाहीये ही गोष्ट, पण किमान पहिल्या भेटीमध्ये प्लीज गॉसिप आणि बिचिंग करू नका. तुम्हाला असं वाटत असेल की लोक एकत्र येतात, गॉसिप आणि बिचिंगमुळे तुमच्या ग्रुपमध्ये तुमच्या फ्रेंडशिप्स वगैरे खूप बिल्ड झाले असतील, पण ना जेव्हा फर्स्ट डेटवरती पहिल्यांदा तुम्ही जेव्हा भेटता, स्पेशली अपोजिट सेक्स, जिथे रोमॅन्टिक नात्यामध्ये तुम्ही आहात, म्हणजे जाणार आहे तिकडे ते रोमॅन्सकडे, काय सेक्शुअल इंटिमेसीकडे किंवा काय लग्नाकडे, लाईफ टाईम कमिटमेंटकडे जेव्हा ते जाणार आहे ना, तेव्हा माणूस जज करतो. जी व्यक्ती पहिल्या भेटीमध्ये कोणाला तरी डेरोगेटरी शब्द वापरते, कमी लेखते, निंदानालस्ती करते, नावं ठेवते, जज करते, ती व्यक्ती कधीच ह्युमन बिईंग म्हणून, माणूस म्हणून आपल्याला स्वीकारेल असं समोरच्याला वाटतच नाही. कारण दुसऱ्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या कम्युनिटीबद्दल, जातीबद्दल, धर्माबद्दल, पंथाबद्दल, एखाद्या फील्डबद्दल असं डायरेक्ट लेमॅन सारखं स्टेटमेंट जी व्यक्ती करते, ती एकतर अतिशय बावळट वाटते किंवा अतिशय माणूस म्हणून खालच्या दर्जाची वाटते. तुम्ही प्लेफुल, आता मला शायनिंग मारायची आणि इम्प्रेस करायचं म्हणून काहीतरी एक नाही मस्त काहीतरी असा शब्द टाकायचा टोवण्याचा, असं तुम्हाला लय भारी वाटतंय, पण ते नेहमी चुकीचंच रिसीव्ह होतं. त्यामुळे हे आपल्याला टाळायचं. नंबर 5,
आता काही स्त्रिया पण मॅक्सिमम पुरुष त्यांची लव्ह लँग्वेजेस थोडी खेचण्याची असते. दिस इज हाऊ दे फ्लर्ट. फ्लर्टिंगचे पण खूप प्रकार असतात. फर्स्ट डेटमध्ये नाही करायचं, कारण द मिनिट तुम्ही खेचायला गेलात की त्याचा गैरसमजच होणार आहे. कारण तुम्ही प्लेफुल आहात, तुम्ही खेचताय किंवा तुम्ही मज्जा करताय, याच्यासाठी स्पेशली मुलं हे करायला जातात आणि मुलींना असं वाटतं की चायला काय बोलला हा. म्हणजे मी एक उदाहरण देते की कोणीतरी असं म्हटलं की हो तिकडे थोडंसं काम असतं आणि त्याच्यामुळे मला यायला थोडासा उशीर होतो, आणि तुम्ही असं बोलायला अच्छा त्याच्यात कामही असतं का खूप, तर तिला असं वाटणार भेंडी मी काय येडे, मी तिथे जाऊन काय करते असं वाटतं मग याला, हा येडा आहे का, मग मी काय काम नाही करत का. हे म्हणजे एवढीशी गोष्ट आहे पण त्या इतकं ते मोठं होतं कारण गैरसमज होतो. समबडी इज पुलिंग माय लेग आणि इट्स अ सार्कॅझम. हे कळायला पण एक थोडं स्वतःच्या मध्ये एक ईज असावा लागतो, कम्फर्ट यावा लागतो, समोरच्याचं अंडरस्टँडिंग असावं लागतं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे ती व्यक्ती पण तेवढी प्लेफुल असायला पाहिजे. ते नसेल तर तो गैरसमज होतो. म्हणून हे सेकंड डेटला करायचा. नंबर 6, व्हॉट आर द थिंग्स यू आर प्राऊड ऑफ. म्हणजे तुम्हाला तुमचा अभिमान वाटावा अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुला शेअर कराव्याशा वाटतील. तर हा प्रश्न आहे ना खूप सुंदर आहे, कारण की तुम्ही त्यांच्या अचिव्हमेंट्स बद्दल बोलताय, त्यांना स्वतःविषयी जो ऑलरेडी अभिमान वाटतोय तुम्ही त्याच्याविषयी बोलताय, आणि हे खूप कमाल आहे. कारण की ना तुम्ही जेव्हा खरंच छान ऐकत असताना तेव्हा त्यांना अरे मला कुणीतरी ऐकतंय, मला कुणीतरी समजून घेतंय, आणि माझ्या सगळ्या खूप कमाल कमाल गोष्टी कोणाबरोबर तरी शेअर करता येतात. याच्यामध्ये ना खूप अप्रतिम मैत्री लपलेली आहे, आणि तो कुठेतरी लाईफ पार्टनरमध्ये पण ती मैत्री असते ना तेव्हा तो आयुष्यभराचा सपोर्ट, याची पाळंमुळं कुठेतरी या पहिल्या डेटमध्ये दिसायला लागतात. आणि तो प्रश्न नीट ऐकून घ्या बरं का. आपण बायोडेटा विचारत नाही आहोत. याचं उत्तर खूप वेग असू शकतं, प्रश्न पण खूप छान आहे आणि इंटरेस्टिंग आहे असंही त्याला वाटू शकतं, तुम्ही हुशार आहात असंही त्याला किंवा तिला वाटू शकतं. पण समोरच्यानं आपल्याला हा प्रश्न विचारल्यानंतर मात्र एक लक्षात ठेवा, आपला प्रोफेशनल पोर्टफोलिओ नसतो शेअर करायचा. की कसं झालं, 1992 मध्ये जन्म झाल्यापासून माझी शाळा इकडे झाली आणि मग सर्टिफिकेट तर मिळालंच ना मला. मी 10वीत पहिली होते, 12वीत पण. नोबडी केअर्स. गोष्ट अलीकडच्या काळातली सांगायची, कारण आपण ना बदलत राहतो. टेल स्टोरीज, नॉट सिग्निफिकंट इव्हेंट्स. की हे झालं आणि मग त्यांनी ते नाही का, सो तुम्ही पॉम्पस वाटताय, विचित्र फुगवटा, अहंकार, ते काय मला ते आहेच ना, म्हणजे आमच्याकडे म्हणजे ते मीच बघतो. त्यानं काय होतं की अहंकाराचा एक दुर्गंध यायला लागतो, तो नाही आणू द्यायचा. एखादी गोष्ट माहिती नसेल तर ती शिकता पण येते आणि एंटरटेन होईल. येस, ही जबाबदारी तुमची आहे. हां, एआयचं, गुगलचं ते मी सगळं ते मीच बघते ना. रस्त्यावरच्या ऑटोमॅटिक गाड्या, त्याच्या समोर सेन्सर्स, ते काम मी बघते, आणि त्याला येत नसेल तर मी का तुझ्याशी लग्न करावं, असं नसतं. इतकं असं ब्लॅक अँड व्हाईट लाईफ नसतं. मग आम्ही काय काय करतो, मग काय काय इंटरेस्टिंग असतं. मग समोरचा पण म्हणेल चायला अवघड आहे, पण कसं काय ड्रायव्हरला कसं रिप्लेस करणार ऑटोमॅटिक गाड्या. एक्झॅक्टली, तुम्ही दुजोरा द्या. एक्झॅक्टली, मला पण असंच वाटत होतं. ह्यांना ना मज्जा यायला लागते, यांना गोष्टी शेअर होतात. नंबर 7, शेअरिंग द रॉंग टाईप ऑफ स्टोरीज. फर्स्ट डेटला याच्या आधी तुम्ही किती मुलं बघितली, याच्या आधी माझ्या एक्सनं माझी कशी वाट लावली, ओके, आत्ता मला काय नको आहे या रिलेशनशिपमधून. मुळात तुम्ही कितीही चांगल्या हेतून सांगितल्या तरी पहिल्या भेटीमध्ये हे सगळे डूज आणि डोंट्स आणि रूल्स अँड रेग्युलेशन्स, मी नाही हा स्वयंपाक करणार, किंवा नाही तुला येत नाही का मग स्वयंपाक, अच्छा बर, कधीतरी नॉनव्हेज पण खातोस का तू, थोडा थोडा ब्रेक घेऊयात. आपण पहिली डेट फक्त एन्जॉय करूयात, आपण वाईब मॅच करूयात, ओके. आपण जज नको करूयात, वर्तमान काळात राहा, गुड लिस्नर व्हा. आणि आत्ता मला काही नको आहे, म्हणजे हे कुठे जाईल नाही जाईल मला माहित नाही, माझी लई रोमॅन्टिक आणि लई भारी डेट गेली. रॉंग स्टोरीजनं काय होतं माहितीये, खूप लोकांना जे जॉब इंटरव्ह्यूमध्ये पण होतं, ते लोक काम खूप छान करतात, पण ना जेव्हा प्रेशर सिच्युएशन येते आणि त्याच्यामध्ये आपण बडबड करून जातो. बऱ्याचदा आपण खूप बोलतोय हेही आपल्या लक्षात येत नाही, कारण आपण नर्वस झालेलो असतो. आपण समोरच्याचं खूप कमी ऐकतोय किंवा वाक्य तोडतोय हे पण आपल्या लक्षात येत नाही. ज्या ज्या गोष्टींनी गैरसमज होऊ शकतो, म्हणजे डूज, स्ट्रिक्ट रूल्स, पहिल्या डेटला नाही. पहिल्या भेटीमध्ये व्हिज्युअली म्हणजे बघण्यातून सुद्धा जज करूच शकतो, कारण तसं आपल्याकडून आपसुक होतं. फर्स्ट डेटला नक्की मेकअप कसा असावा, केस कसे असावेत, कपडे कोणते निवडावेत, आपण ज्या घरातून कल्चरमधून येतो ते पहिल्याच भेटीमध्ये आपल्याला दाखवायला पाहिजे की नाही पाहिजे, मग नक्की काय कपडे घालायला पाहिजेत आणि कसं आवरायचं, याचा मी वेगळा व्हिडिओ घेऊन येईन जर तुम्ही तसं कमेंटमध्ये मला सांगितलं.
यू कॅन टॉक अबाउट युअर फॅमिली. जेव्हा तुम्ही तुमचे आई वडील खूप इंटरेस्टिंग त्यांच्या गोष्टी किंवा आईकडचे मग आहे, मग ती आम्ही इकडे शिफ्ट झालो पण तिची ती ग्रामीण भाषा ती राहिली, आम्ही तिचे खेचत असतो की ए तू तशीच ठेव बरं का, आपण पुण्या मुंबईत आलोय म्हणून तू बदलू नको. तिला काय वाटणार माहिती आहे, वाव तुम्ही तुमच्या आईवडिलांकडे कसे बघता, तुम्ही तुमच्या भाऊ बहिणीकडे कसे बघता, तुमचं फॅमिली डायनामिक कसं आहे हे कळायला लागलं ना, तुम्हाला असं वेगळं आमच्याकडे हे चालत नाही किंवा आमच्याकडे हे चालतं हे बोलण्याची गरज नाही पडत. समोरच्या व्यक्तीला कळायला लागतं की तुमच्या आतली नाती कशी काम करतात, तुमच्या घरामधलं कल्चर कसं आहे साधारण. अजून टॉक अबाउट युअर फ्रेंडशिप्स. असा एक मित्र आहे, तो माझी नेहमी आयुष्यात फजिती करत असतो आणि त्यामुळे मी त्याला म्हणतो की तू मला बोलत जाऊ नको, रात्री तर अजिबात बोलत जाऊ नको. रुटीन्स कळतात. दिवसभर काम केल्यानंतर तुम्ही रात्री बाहेर जाता का का तुम्ही घरी येता, तुमच्या साधारण वेळा काय असतात, तुमचे रुटीन्स काय असतात, तुमचे लाईफस्टाईल काय, दिनचर्या सोमवार ते रविवार तुम्ही काय करता, या गोष्टींचा अंदाज यायला लागतात. तुम्हाला मित्रमैत्रिणी आहेत, तुम्ही पुरुष असाल तर तुम्हाला फिमेल मैत्रिणी पण आहेत बुवा, हेही तिला कळतं. त्या मैत्र्या कशा आहेत, म्हणजे खूप क्लोज आहेत, तुमच्या आयुष्याचे प्रोफेशनल निर्णय सुद्धा तुमचे मित्रमैत्रिणी घेतात की त्या तात्पुरत्या आहेत. हे किस्से फ्रेंडशिपच्या स्टोरीज सांगताना हे डायनामिक्स तुम्हाला वेगळे पटवूनच द्यावे लागणार नाहीत, ते आपोआप करणार आहेत. बिझनेस म्हणजे आता लगेच माझा अख्खा स्टॉक पोर्टफोलिओ मला शेअर नाही करायचा आहे. मग काय काय आपण सांगू शकतो, तर काय काय चॅलेंजेस येतात किंवा काय तुम्हाला शिकायला मिळालं, किंवा फजिती जरी असली तरी ती अशी असली पाहिजे पहिल्या भेटीमध्ये सांगताना की की त्यानं तुम्हाला कसं चेंज केलं. या ज्या स्टोरीज असतात ना तुमच्या व्यवसायाच्या, तुमच्या करिअरच्या, तुम्ही तुमच्या कामाबद्दल किती पेटून उठता किंवा तुमचं काम हे तुमच्या आयुष्याचा एकच भाग आहे, तुम्हाला लग्नानंतर ते काम ठेवायचंय, करायचंय, नाही करायचं याचे अंदाज आहे ना, असं हे नाही पण तू काम करणार आहेस का नंतर, नाही आधीच विचारतोय बरं का, कारण आमच्याकडे तसं काम करणार असेल तर, कारण आम्हाला काम करणारी जॉबवालीच मुलगी पाहिजे होती. हे ऑफ होतं, हे नसतं बोलायचं पहिल्या भेटीत तर नाहीच नाही. नंबर 9, पहिली भेट ही शक्यतो समोरचा माणूस आता मला याच्यावर झोपायचंय किंवा आता मला काहीतरी कॅज्युअल पाहिजे म्हणून करत नाही. याच्या आधी बऱ्याचशा भेटी इतरांच्या बरोबर झालेल्या असतात, खूप ठिकाणी पाहणं झालेलं असतं, बऱ्याचशा फर्स्ट डेट्समधून एखादी व्यक्ती गेलेली असते आणि बऱ्यापैकी सिरियस असते आयुष्याबद्दल, मुलगी असेल किंवा मुलगा असेल, आणि मग त्या डेटकडे बघितलं जातं. त्याच्यामुळे ना तुम्ही विचित्र पद्धतीचे सेक्शुअल सिग्नल्स देऊ शकत नाही. तुम्ही ना खूप गरजू, नीडी, डेस्परेट असे जर तुम्ही वाइब्स द्यायला लागला इम्प्रेस करताना, चुकीच्या पिकअप लाईन्स देणे, चुकीच्या पद्धतीने इम्प्रेस करायला जाणे, यांना सगळा गोंधळ व्हायला लागतो. समोरचा माणूस खूप सिरियसली या गोष्टीकडे जर बघत असेल तर तुम्ही त्याला आत्ता या डेटमध्ये प्रचंड कम्फर्टेबल करणे, गप्पा मारणे, छान काहीतरी खाणे किंवा पिणे किंवा जी ऍक्टिव्हिटी ती मस्त एन्जॉय करणे, तुम्ही डेस्परेट साऊंड न करता सिरियस साऊंड करायला पाहिजे. मग याच्यानंतर कुठे जायचंय असे प्रश्न विचारणे, किंवा अजून डेस्परेट किंवा गरजू म्हणजे नाही मग तुझा नंबर देतेस का की मग म्हणजे मला कम्युनिकेट करता येईल, काही गरज नाहीये. तुमचे डेट इतके छान जाते ना की त्या एक्सचेंजेस आपोआप होतात. एक बेसिक ओपन माइंडेड असलं पाहिजे. मला सिरियसली तुझं ऐकायचंय आता, मला सिरियसली आत्ताचा हा टाइम मी एन्जॉय करतेय, मी सिरियसली मला आवडेल दुसऱ्या डेटवरती यायला. म्हणजे हे म्हणायचं नाहीये, मी तुम्हाला सांगतेय की या गोष्टींमधून तुम्ही सिग्नल्स देत असता की हे सगळं माझ्यासाठी खूप सिरियस आहे, हे सगळं कुठे जाणार, याचं भविष्यात काय होणार, हे डेस्परेट वाईब आहे, ती नको बघूयात आपण, त्याची चिंता नको करूयात आपण. आपल्या लग्नाची वेळ किंवा वय निघून जातं याचा विचार न करता आत्ता वर्तमान काळामध्ये मज्जा आली आणि बघूयात काय होतंय. आणि बघूयात मध्ये सुद्धा परत एकदा मी तुला हार्डकोर जज नाही करणार आहे, तू मला जज करत आहेस की नाही हे माझ्या हातात नाही आहे, पण एन्जॉय करणं माझ्या हातात आहे. मला कुठचा तरी एक दुसरा ह्युमन बिईंग, दुसरा माणूस समोरचा जो बसलेला आहे, स्पेशली अपोजिट सेक्स, त्याच्याविषयी काहीतरी नवीन ऐकायला मिळालं, काहीतरी नवीन शिकायला मिळालं, काहीतरी नवीन जाणून घ्यायला मिळालं आणि मला मजा आली. आणि हे एवढंच करणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये सिरियस टोन आहे, डेस्परेट टोन नाहीये. नंबर 10, खूप लोक पहिल्या डेटमध्ये खूप बोलतात, खूपच सगळं स्वतःचं सांगून टाकतात. हे नाही करायचं आपल्याला, कारण मिस्ट्री लीड्स टू एक्स्ट्रीम अट्रॅक्शन, फिजिकल, मेंटल. आणि ना ते जे आकर्षण आहे ना आणि ते जे थोडंसं गुपित
ते जे ठेवलंय आणि ते माहिती नाही आहे किंवा ती जी हवी-हवीशी वाटते, अजून बसावंसं वाटतं, अजून एक कॉफी ऑर्डर करावीशी वाटते, अजून थोडंसं याच्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसूयात का? जेव्हा तुम्हाला असं वाटेल ना, हे सगळं खूप छान चाललंय, तेव्हा ते थांबवायला पाहिजे. कारण की ते जे एक्सटेंडेड हे आहे ना, ते ऑकवर्डकडे जायला लागतं. कारण तुम्ही एकमेकांना खूप तर ओळखत नाही आहात. त्यामुळे तुम्हाला कळत नाही की आता या सिच्युएशनमध्ये काय करू? आणि हे गणितं सोडवण्यासाठी पहिली डेट नसते. त्याच्यामुळे ना जेव्हा ते सगळं हवं-हवंसं वाटत असतं ना, तेव्हा थांबावं. सायकॉलॉजी आहे ही खरं तर आणि इट्स नॉट अ गेम. यू आर नॉट प्लेइंग अ गेम. की मग आता मी ना आणि मग झाल्यानंतरच एक दुसऱ्या मुद्द्यापाशी पण मी येते. नाही मी नाहीच करणार आहे पहिला मेसेज. नका करू असं. आवडत नाही कुठच्याच मुलींना, स्पेशली तुम्ही मुलगा असाल तर. जस्ट से वन लाईन दॅट आय हॅड अ ग्रेट टाईम. लुकिंग फॉरवर्ड फॉर अ नेक्स्ट टाईम किंवा तुमचं फ्लर्टिंग तुमच्या भाषेमध्ये आणि बेस्ट करता येतं तुम्हाला. म्हणजे आज मजा आली. पुढच्या वेळी माझ्या आवडीच्या ठिकाणी घेऊन जाईल. याचा अर्थ ओ पुढच्या वेळी भेटायचंय. कुठे, कधी, काय? म्हणजे आधीचं ठिकाण आवडलं नाही का त्याला? होऊ दे, प्रश्न पडू देत समोरच्याला. दॅट्स लाइक स्मॉल अग्रेशन, स्मॉल इनिशिएशन. लीडरशिप घेतली तुम्ही. मुलगी असून सुद्धा किंवा मुलगा असून सुद्धा, पण त्याच्यात मजा आहे. थोडासा पुश आहे त्याच्यात. पण मुलींना अशा मुलं आवडतात, की जी एक्नॉलेज करतात, जी ऐकतात आणि त्याच्यानंतर नेक्स्ट भेटीसाठी काहीतरी प्रयत्न करतात. नाहीतर ती भेट ती गेली आणि ती हवेत अशीच वाफ झाली असं नाही पाहिजे. त्याचं कुठेतरी नंतर त्याची नोंद हवी आणि ती नोंद एक वाक्य लागतं ना आपल्याला सेंड करायला. एक एक त्याच्यात गेम नाही खेळायचं. नाही मग मी मेसेजच करणार नाही. 3 दिवस मी मेसेज नाही करणार, बघू काय होतंय. हे असल्या ना चीप गेमा ह्या कॉलेजमध्ये केलेल्या बऱ्या, फार तर. त्याच्या पुढे ना जेव्हा तुम्ही नात्याविषयी सीरियस असता ना, तेव्हा फ्लर्टिंग, इनिशिएशन, डेट्स, चार्म ह्या पण गोष्टी सिरियसली घ्यायच्या असतात. कारण की तुम्हाला नंतर इफ यू आर इंटरेस्टेड तुम्हाला आयुष्य घालवायचंय. ओके? आणि तिसरी आणि एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे आणि ती म्हणजे हे सगळं आपण केल्यानंतर सुद्धा असं होऊ शकतं, की समोरच्याला आपण नाही आवडलो. त्यांनी समोरचा मुलगी असेल, मुलगा असेल, कॉल पण नाही केला, मेसेज नाही आला, काहीच नाही झाला. एक लक्षात ठेवायचं, लागून नाही घ्यायचं. रिझन सांगते. मान्य मला असं म्हणणं सोपं आहे कारण की वाईट वाटतंच. मलाही वाईट वाटणार 100%. आपली व्हॅल्यू आहे ना, आपली व्हॅल्यू ही आपण त्या पूर्णपणे त्या एका डेटवरती, त्या एका माणसावरती ठेवायची नाही. या जगातली कुठलीच एक करिअर, फील्ड, वस्तू, माणूस आपली व्हॅल्यू नाही ठरवू शकत. म्हणूनच मी सांगते की फर्स्ट डेटवरती बी युअरसेल्फ. मला असं वाटतं की आपण जेव्हा आपणच असतो खऱ्या अर्थानं इतकं सच्चपणानं आपण ती एन्जॉय केली डेट आणि आपण असोत. हे बघा आपण असोत आणि किती छान आहे. विचित्र गोष्टी आपण रिव्हील केलेल्या नाहीत, आपले कंडिशन्स टाकलेले नाहीत, आपण समोरच्याला ऑकवर्ड केलं नाही, उलट आपण समोरच्याला कम्फर्टेबल केलं, आपण गुड लिस्नर झालो, आपण आपल्याला आवडीच्या गोष्टींबद्दल खूप छान आयुष्य, फिल्म्स, कॉन्टेंट जे काय म्हणजे तुमच्या पॅशनबद्दल बोललो, ज्यांना आपल्याला खऱ्या अर्थानं चाव्या बसतात, सकारात्मकतेनं पॉझिटिव्हली आपण पेटून उठतो आणि बडबड करायला लागतं. हे सगळं झाल्यानंतर पण समोरच्याला आपण नाही आवडलो, छानच झालं ना. छान झालं. कधी-कधी बासुंदी छान असते हो, पण ज्याला डायबिटीज आहे त्याच्यासाठी नाहीये बासुंदी. असा प्रकार आहे. बऱ्याचदा दोन गोष्टी खूप छान असतात, पण त्या कंपॅटिबल नसतात. एकमेकांच्या साठी बनलेल्या नसतात. तर त्या उलट पहिल्याच ह्याच्यामध्ये कळणं किती छान गोष्ट आहे ना. मग त्या पण व्यक्तीला त्याच्या आवडीची व्यक्ती मिळेल. त्यामुळे गॉड ब्लेस हिम किंवा हर शुभेच्छा द्यायच्या आणि सोडून देता आलं पाहिजे याच्यातून. आणि नवीन डेटमध्ये अजून काय मज्जा करायची आणि तुमचे स्किल्स ब्रशअप करा. चार्मिंग आणि फ्लर्टिंग आणि हे. बिलीव्ह इन लव्ह, बिलीव्ह इन मॅरेज. मी त्याचं कारण सांगते. आयुष्य खूप मोठं आहे आणि आयुष्यामध्ये सततच तुम्ही आनंदी असाल, सततच तुमच्याकडे खूप पैसा असेल, सततच लोकांना तुम्ही लई आवडता, सततच तुमच्याकडे घरामध्ये फक्त सगळ्यात चांगल्याच गोष्टी येतात असं नाही. साधू संतांना पण उतार चढाव आहे. आपल्याला सगळ्यांना सुखदुःखांमधून जावं लागतं. स्पेशली जेव्हा चॅलेंजिंग गोष्टी येतात ना, तेव्हा कुठेतरी शेअर करायला असतं. उदाहरणार्थ आपल्या जवळचे लोक जायला लागतात. खूप प्रयत्न केलेले जॉब्स, करिअर, बिझनेसेस, आई-वडील, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी गोष्टी तुटतात, गोष्टी संपतात. तेव्हा कोणीतरी शेजारी व्यक्ती असते की नाही, तेव्हा दुःख छोटं होतं शेअर केल्यानं आणि सुख द्विगुणित होतं, मल्टिप्लाय, मॅग्निफाईड होतं आणि ते कोणाबरोबर तरी शेअर करता आलं की लई मजा येते. त्याच्यामुळे आता सगळे पुरुष खराबच आहेत किंवा सगळ्या पोरीच्या आईला त्यांना असंच पाहिजे, असा ॲटिट्यूड नको ठेवूयात आपण. मजा करूयात आणि आपल्याला आपल्या पद्धतीचं अवली कोणीतरी भेटेलच की. फर्स्ट डेटसाठी शुभेच्छा. नंबर 10 बिल कोणी भरायचं? मला असं वाटतं की तुम्ही मुलगा असू दे नाहीतर मुलगी असू दे, पैसे काढून पैसे भरण्याची तयारी दाखवणं यानं वृत्ती कळते की तुम्ही जबाबदार आहात, तुम्हाला पैसे भरायचे आहेत.
तुम्हाला समोरच्याला खाऊ घालायचंय, गुड टाइम वी हॅड, आणि आता मज्जा आली तर त्याचं मला करू दे पे. कारण आपण इक्वॅलिटीच्या गोष्टी करतो आणि आता मात्र नाही, त्यांनाच पैसे द्यायला पाहिजेत. त्यांना म्हणजे ते बिल आलंय आणि 5 रुपयाचा प्रश्न नाहीये, त्यांना कसं दिलं नाही, असं नको करूयात आपण. जस्ट कोणीतरी दाखवायला जरी लागतं ना, की पर्समध्ये हात गेला आणि आपण काहीतरी देऊ पाहतोय, तरी समोरच्याचं नाही 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 मी देतो ना, मग ते कळलं तुझ्याकडे पैसे आहेत मी देतो, असं काहीतरी ते छान नोकझोक होते, त्यांना आणि आकर्षण वाढतं, असं काहीतरी होईल. अर्धे द्यावे लागतील, तो पण देईल आणि तो कदाचित तुमचे पैसे स्वीकारेल आणि मुलगी असाल तर, आणि तुम्हाला बिल द्यावं लागेल. इट्स ओके, आपण मैत्रीत नाही का कॉन्ट्रीब्युशन करतो. उलट मला तर असं वाटतं की चुकीच्या गिफ्ट्स पहिल्या काही डेट्समध्ये घेऊ नयेत. कारण की त्या उपकाराचं बर्डन येऊ शकतं बऱ्याचदा, की आईला यांना मला खायला घातलं आणि इथे सगळं खूप महाग आहे आणि नेक्स्ट टाइम मला भेटायला पण जायचं नाही आहे, पण ठीक आहे यावेळी मी बिल भरेन त्यामुळे मी जाईन. असं काहीतरी त्याला विचित्र काहीतरीपणा नको यायला. त्याच्यामुळे कदाचित कॉन्ट्रिब्युशननं मैत्री होते. पण शक्यतो पहिल्या ह्याच्यामध्ये मुलानं पैसे दिले, शक्यतो तुम्ही स्वीकारू पण शकता, जस्ट लुक्स लाईक मी तुला सांभाळू शकतो, माझ्यासाठी हे जड नाही आहे, इट्स ओके, मी आत्ता दिले, तू पुढच्या वेळी दे, असं काहीतरी तुम्ही छान करू शकता जर तुम्ही मुलगा असाल तर. तुम्हाला माहिती आहे सणावाराचे कपडे म्हणजे लिटरली साड्या सुद्धा आता ऑनलाईन घेता येतात. अप्रतिम एथनिक वेअर ड्रेसेस वगैरे सगळं ऑनलाईन मिळतं. त्याचे वेगवेगळे व्हिडिओ मी केलेले आहेत, ते कपडे घालून दाखवलेले आहेत. त्याच्यातले कोणते चांगले वाईट हे प्रामाणिकपणे मी तुमच्यावर शेअर केलेलं आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर याच्यानंतर तो व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. आय लव्ह यू.